नमस्कार मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत। तो मुद्दा म्हणजे नेमका कोणता? महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करण्यासाठी अनेक व्यक्ती समोर आलेत। त्याचं कारण सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची राजकीय पोळी कशा प्रकारे भाजेल जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना हटवलं तर। अशा प्रकारची भावना प्रत्येक राजकीय व्यक्तींच्या मनामध्ये सध्या दिसते आणि त्याचंच एक कारण पाहिलं असेल तर आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकं वक्तव्य कोणतं केलंय? त्यांनी समोर येऊन बोलून दाखवलंय की या ठिकाणी मराठा आरक्षणाची धुरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे। त्याच्यात जर मी आतापर्यंत कुठे अडवणूक केली असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल आणि माझ्या पदाचा राजीनामा देईल। मग अशा प्रकारे वक्तव्य बोलून मराठा समाजातील व्यक्तींचं मताधिक्य बाजूने ओढण्याचा प्रयत्न चालू आहे का? मग आता सध्या पाहिलं असेल फक्त सत्तेमध्ये एकनाथ शिंदे साहेबच आहेत का जेणेकरून मराठा आरक्षणाचा कुठलाही मुद्दा झाला तर एकनाथ शिंदे साहेबांनाच टार्गेट होईल का? सत्तेतील प्रत्येक व्यक्तींना टार्गेट केल्या जाते। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी एका व्यक्तीवर टीका टिप्पणी केली नाहीये। मग त्यातील सत्तेतील प्रत्येक व्यक्ती असो जो कोणी मराठा आरक्षणाचा विरोधक असेल त्याला मनोज जरांगे पाटील बोलतायत आणि त्यांनाच 100% पोटात दुखताना सध्या दिसतंय। मनोज जरांगे पाटलांची टीका टिप्पणी प्रत्येक मराठा आरक्षणाच्या विरोधकांवर आहे, कुठल्याही राजकीय पक्षावर नाहीये, कुठल्याही एका व्यक्तीवर नाहीये। जो व्यक्ती मराठा आरक्षणाचा विरोधक त्यालाच मनोज जरांगे पाटील टार्गेट करतात आणि त्यांनाच बोलतायत। खडे बोल सुनावले तेव्हाच पुढे व्यक्ती येऊन बोलू शकतो। म्हणून मनोज जरांगे पाटलांबद्दल आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊन काय बोलून दाखवलं की मी आतापर्यंत मराठा आरक्षणाचा विरोधक नाहीये। मान्य आहे तुम्ही मराठा आरक्षणाचा विरोधक नाहीये, तर मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण का होत नाहीये? त्यांना अडथळा नेमका कोण आणतोय? हा एक उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला आम्ही विरोध करत नाहीये तर सत्तेतील व्यक्ती कोण विरोध करते त्यांचा तरी चेहरा समोर आणा, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळेल की खरा विरोधक कोण आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी कायदेशीररित्या लावून धरली आहे, ज्या व्यक्तीच्या हैदराबाद गॅजेटमध्ये बॉम्बे गॅजेटमध्ये नोंदी सापडत आहेत त्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा आहे। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा आहे। त्या लढ्याची मागणी तुम्ही का पूर्ण करत नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि वरतून म्हणतायत की या ठिकाणी मराठा आरक्षणाचे विरोधक आम्ही नाहीयेत। मग नेमके आहेत तरी कोण? याच्यावरून तुम्ही म्हणताय की मी माझा राजीनामा देईल जर मी खरा विरोधक असेल तर। विरोधक हे प्रत्येक जनतेला माहिती आहे, तुम्ही स्वतः सांगायला पाहिजे की नेमकी अडवणूक होते तरी कुठे, नेमकी अडवणूक करते तरी कोण? मराठा आरक्षणासाठी तुम्ही या अगोदर 2 वेळेस आरक्षण दिलं, त्याचं लोकांनी स्वागत केलं, पण ते आरक्षण टिकलं नाही। याचं स्वागत कोण करणार आहे? कारण प्रत्येक वेळेस मराठा समाज हा हतबल होणार नाहीये। मराठा समाजाला यापुढे इथून पुढे राजकारणासाठी जर तुम्ही उपयोग करणार असाल तर मराठा समाज विसरणार नाहीये। कारण या अगोदर सुद्धा 2 वेळेस चॉकलेट भेटलंय, फक्त ते चॉकलेट विधानसभेच्या निवडणुकीपुरतच असतंय का लोकांना समजलंय। कारण तुम्ही 2 वेळेस आरक्षण दिलं ते टिकलं नाही, म्हणून मनोज जरांगे पाटील 100% टिकणारं आरक्षण मागतायत। आणि ते टिकणारं आरक्षण कोणतं आहे? संविधानाच्या चौकटीत बसणारं, 50% मर्यादा पार न करणारं। म्हणून मनोज जरांगे पाटील ज्या काही कायदेशीर दृष्ट्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्या आधारे मराठा समाजातील व्यक्तींना रिझर्वेशनचा फायदा मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे। मग या मागणीला विरोध तुमचा नाहीये तर नेमका आहे तरी कोणाचा? या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन आपण मोकळे होणार का? कारण सत्तेमध्ये एक व्यक्ती नाहीये तर सत्तेमध्ये तुम्ही सर्वजण आहात। मग सत्तेतील व्यक्तीच मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करण्यासाठी पुढे काय येत आहे तो? कारण त्यांना माहिती आहे मराठा समाजासाठी आरक्षण जर मिळालं तर कुठल्याच निवडणुकीमध्ये आपली राजकीय पोळी भाजणार नाही। कारण तुमच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठा समाजातील लोकांचा उपयोग आतापर्यंत करून घेतलाय। तुम्हाला माहिती या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना सांगितलं की या ठिकाणी आम्ही आरक्षण देऊ तर ते आमच्या बाजूने येतील, पण आतापर्यंतचा कार्यक्रम होता, इथून पुढे होणार नाही। कारण या ठिकाणी प्रत्येक लोकांना कळाले की हे आपली फक्त राजकारणासाठी उपयोग करून घेतायत आणि सत्तेसाठी उपयोग करून घेतायत। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली आहे त्या मागणीला तुम्ही जोपर्यंत उत्तर देणार नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचा लढा चालूच राहणार आहे। कारण त्यांनी टार्गेट सुद्धा दिले 29 ऑगस्ट
गोष्ट, जर तुम्ही 29 ऑगस्टच्या अगोदर निर्णय नाही दिला तर राजकीय पदार्पण 100% करावं लागेल. मग राजकीय पदार्पण या ठिकाणी कसं असेल, एक तर उमेदवार देतील, नाही तर पाडापाडीचं राजकारण असेल. याचा निर्णय 29 ऑगस्टला होईल. मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आतापर्यंत झालंय आणि आता तुमची जाग कायणार, कारण येणारी विधानसभा निवडणूक आली आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा मुद्दा सॉल्व्ह नाही केला तर तुमची राजकीय पोळी भाजणार नाही आणि तुमचे विधानसभेची सत्ता येणार की नाही याची शाश्वती नाहीये. म्हणून या ठिकाणी बघितलं असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं लक्ष दुर्लक्ष करण्यासाठी सध्या कार्यक्रम चालू आहे. मराठा समाजातील व्यक्तीसाठी दिशाभूल करून मराठा समाजातील मतदान कशा प्रकारे वळवलं गेलं ते सगळ्या लोकांना माहिती आहे. पण आता ती दिशाभूल होणार नाही, कारण प्रत्येक व्यक्तींना माहिती आहे हे व्यक्ती स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी लढत होते, पण आता मनोज जरांगे पाटील स्वतःच्या समाजासाठी लढतायत, कुठलाही राजकीय स्वार्थ नाहीये. ह्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीने ओळखल्यात आणि त्यातले त्यात प्रत्येक समाजातील व्यक्ती त्यांचा पाठिंबा पाहून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात काही लोक षड्यंत्र रचतायत. ते कशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल, या अगोदर सुद्धा नितेश राणे साहेबांनी मनोज जरांगे पाटलावर टीका केली, त्याच्यानंतर बघितलं असेल प्रसाद लाड साहेबांनी टीका केली, त्याच्यानंतर बघितलं असेल भिडे बाबा यांनी सुद्धा टीका करण्यासाठी सोडलं नाहीये. त्यांनी तर स्पष्टरित्या सांगितलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरजच नाहीये. अरे सिंह आणि वाघ जरी असेल तर त्यांना खाण्यासाठी काहीतरी लागते, हे भिडे बाबांनी विसरता कामा नये. आणि एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, मराठा समाजासाठी उपमा दिलीये वाघ आणि सिंहाची, चांगली गोष्ट आहे, पण वाघ आणि सिंह ज्यावेळेस शिकार करण्यासाठी जातो आणि त्याला कोणी अडवणूक करतो त्याचा सुद्धा परिणाम तुम्हाला माहिती असेल. मग या ठिकाणी फक्त उपमा देऊन चालत नाहीये, तर त्या समाजासाठी तुम्ही आतापर्यंत सरकारशी काय बोललात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारशी थोडं तर बोललात का की मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील चांगल्या प्रकारे लढा लढवत आहेत, कायदेशीरदृष्ट्या मागणी करत आहेत, तर त्या मागणीची पूर्तता तुम्ही केली पाहिजे अशा प्रकारची विचारपूस तुम्ही केली का? पण नाही, तर मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करायची, त्यांचा लढा अयशस्वी करायचा, जेणेकरून आपल्या पक्षाची सत्ता काबीज राहिली पाहिजे. हाच कार्यक्रम आहे ना. पण या ठिकाणी लोकांना वाटलं की तुम्ही कुठंतरी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष देताल आणि त्या मागणीची पूर्तता करताल. पण या ठिकाणी विरोधक पण तशाच प्रकारचे निघाले, सत्ताधारी असो की विरोधक असो, एकाच माळेची मणी दिसतायत. कारण प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतोय. मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण झाली तर यापुढे आरक्षणाचा मुद्दा राहणार नाही, म्हणून हे लोक आरक्षणाचा मुद्दा कधीच संपवणार नाहीत. त्यांना वाटते आरक्षणाचा मुद्दा इलेक्शन झालं तरी सुद्धा चालू असावं, कारण दुसऱ्या इलेक्शनला त्याचा फायदा होईल. पण एवढं लोकांनी लक्षात घेतलं आहे की हा मुद्दा कुठंतरी थांबला पाहिजे, कारण तुम्ही प्रत्येक निवडणूक या आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच लढवत आलात आणि मराठा समाजातील व्यक्तींना आपल्या हाताशी धरून आपली सत्ता काबीज करत आलात. पण इथून पुढे ते होणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचा आमिष दाखवा. या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, चांगली गोष्ट आहे, पण मराठा समाजातील महत्त्वाच्या लढायला दुर्लक्ष व्हावं म्हणून ही योजना आहे की काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजना आणून प्रत्येक महिन्याला पैसे मिळतात, चांगली गोष्ट आहे, महिलांना तेवढाच आधार मिळेल, पण ही योजना कायमस्वरूपी टिकावी याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट असेल, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे सुद्धा लक्ष द्या, जेणेकरून प्रत्येक नवयुवकाला शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही. कारण तुम्ही पाहिलं असेल, शैक्षणिक दृष्ट्या बघितलं असेल, काही लोक पैसा नाही म्हणून शिकत नाहीत आणि याच्यामध्ये बघितलं असेल रिझर्वेशनची मागणी काही जणांना वाटत असेल फक्त नोकरीसाठीच आहे. नाही रे बाबा, या अगोदर शिक्षण घेण्यासाठी जो पैसा लागतो रिझर्वेशन कोट्यातून कमी पैसा लागतो आणि शिक्षण घेण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. त्यानंतर नोकरीचा प्रश्न आहे. नोकरीमध्ये सुद्धा कशा प्रकारे तफावत आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती आहे. या ठिकाणी काही मोठे माणसं घरात बसून एसीच्या रूम मध्ये बसून काही आकडेमोड करत असतील, त्यांना काय माहिती आहे, कारण त्यांचा खिसा गरम असतो, या विद्यार्थ्यांचा खिसा गरम नसतो. मेन महत्त्वाचा तुमचा पैशाचा ढीग असतो, या विद्यार्थ्यांचा ढीग नसतो. या ठिकाणी त्यांना शिक्षण घेण्यासाठी पैसा नसतो आणि नोकरीच्या याच्यामध्ये कशा प्रकारे तफावत आहे तुम्ही पाहत असताल. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी तळागाळातील लेकरांचा आवाज पाहिला आहे, तळागाळातील लेकरांचा या ठिकाणी परिस्थिती पाहिली आहे. म्हणून या ठिकाणी पोट तिडकीने मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलंय आणि त्या मागणीसाठी राज्य सरकारकडे भांडतायत आणि राज्य सरकारला हे भांडण नको वाटते, कारण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे पाठिंबा हा कमी नाही तर वाढताना दिसतोय आणि हा वाढलेला पाठिंबा 100% विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुष्परिणाम घडून आणणार. दुष्परिणाम कशा प्रकारे, एक तर आपली सत्ता जाणार आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील ते होणार, अशा प्रकारचा कार्यक्रम
होईल की काय हा प्रश्न महत्त्वाचा प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तींना पडलाय. म्हणून लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, आताची हीच वेळ आहे. कुठेही कुठल्याही प्रकारे आपण बळी न पडता, कुठल्याही मागणीला या ठिकाणी पाहिलं असेल राज्य सरकार आमिष दाखवेल, पण त्या आमिषाला बळी न पडता मेन महत्त्वाची मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत उपोषण केले ते समाजातील व्यक्तींसाठी, आणि समाजातील व्यक्तींनी हीच वेळ आहे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे पाठिंबा पाठबळ करण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी मनोज जरांगे पाटील एकच मागणी लावून धरतायत, ती म्हणजे आरक्षण. आणि आरक्षणाचा मुद्दा सॉल्व्ह करा, आम्ही कुठल्याही राजकीय वर्तुळात पदार्पण करणार नाहीत, अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या बोलून दाखवले. ही गोष्ट सुद्धा प्रत्येक व्यक्तीला माहिती. तुम्ही या आरक्षणाचा मुद्दा सॉल्व्ह करा. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार देणार नाहीत, हे स्पष्टरित्या बोलून दाखवलेलं आहे. आणि आता तुम्ही कितीही पुढे या की या ठिकाणी मराठा आरक्षणाचे विरोधक आम्ही नाहीयेत, तरी सुद्धा लोकांना 100% कळालंय की या ठिकाणी मराठा आरक्षणाचे विरोधक नेमके आहेत तरी कोण. कारण सत्तेतीलच व्यक्ती मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत. नितेश राणे साहेब असतील, प्रसाद लाड असतील, या ठिकाणी पाहिलं असेल काल भिडे बाबांनी तर मोठा कार्यक्रमच करून दाखवला. त्या भिडे बाबांना सुद्धा कळायला पाहिजे, कारण तुमचं वय संपलं आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं वय संपलेलं नाही, त्यांना आयुष्य घडवायचंय, तर या रिझर्वेशनचा फायदा मिळालाच पाहिजे. वाघ आणि सिंह उपाशी राहूनच जगत नसतो, त्याला सुद्धा पोट भरण्यासाठी काही लागतं, हे भिडे बाबांनी ओळखायला पाहिजे. या ठिकाणी प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी नाहीये, कारण या ठिकाणी अनेक षड्यंत्र रचून मनोज जरांगे पाटलांना टीका करण्यासाठी पुढे लोक येतील, पण लोकांना या बळी न पडता आपण आपली या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे की मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी लढतायत, तर त्यांनाच आपला पाठिंबा असला पाहिजे. आणि या ठिकाणी सध्या गोड बोलून कशा प्रकारे काटा काढायचा आणि विधानसभेची सत्ता काबीज करायची, हे विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम असू शकतो. याला बळी न पडता आपला निर्णय आपणच घेतला पाहिजे. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.